आज महायुतीचा जाहीरनामा प्रसिद्ध झालेला आहे आणि या जाहीरनाम्यामध्ये जे मुद्दे आलेले आहेत त्यामधील कोणते मुद्दे पुढे घेऊन आपण आपल्या प्रभागामध्ये काम करणार आहात? नमस्कार, जय श्रीराम. मी सौ रुपाराणी संग्रामसिंह निकम गेली 2015पासून मी विद्यमान नगरसेविका म्हणून काम करत आहे. मी जिल्हाध्यक्ष महिला BJP म्हणून काम केलेलं आहे. स्टँडिंग समिती सदस्य म्हणून काम केलेलं आहे. जिल्हा नियोजन समिती सदस्य म्हणून काम केलेलं आहे. तसेच मी महिला व बालकल्याण या कमिटीवरतीही काम केलेलं आहे. आज येऊ घातलेल्या 2026 KMC इलेक्शन या अनुषंगाने आज जाहीरनामा जाहीर झाला. खरं तर जाहीरनाम्याला नावच दिले की कर्तव्यनामा. खरंच अतिशय अभिमानाची ही गोष्ट आहे, कारण आज तुम्ही पाहिलं तर भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांचं व्हिजनच हे आहे की जे दिल्लीत ते गल्लीत. म्हणजे बघा, विकास आणि विकास हे केवळ महायुतीचं ध्येय धोरण आहे. आणि याच अनुषंगाने आज जो काही कर्तव्यनामा जाहीर झाला त्याच्यामध्ये कोल्हापूर शहराच्या अगदी तळागाळातील लोकांपासून ते उच्चभ्रू वस्तीपर्यंत काय समस्या आहेत या जाणून घेऊनच लोकांच्या प्रश्नांची उत्तरं काढण्याचं काम आज सरकारनं केले. महायुती निवडून आली तर खरंच या सगळ्या ज्या काही कोल्हापूर शहराच्या समस्या आहेत त्या नक्कीच दूर होतील, यात काही शंका नाही. सांगायला मला खूप अभिमान वाटतो की मी आज प्रभागामध्ये काम करत असताना आदरणीय चंद्रकांतदादा पाटील साहेब असू देत, किंवा आदरणीय खासदार धनंजय महाडिक साहेब असू देत, किंवा आदरणीय आमदार अमल महाडिक साहेब असू देत, यांच्या मदतीमुळे मी माझ्या प्रभागामध्ये 1-2 नव्हे तर 10 ते 20 कोटींचं काम करू शकले. ज्याच्यामध्ये अतिशय सुसज्ज अशी, आज जर तुम्ही बघितलं तर माझ्या प्रभागामध्ये 7,500 झाडांची अशी सुसज्ज गार्डन आहे, ज्याच्यामध्ये व्यायामाचं सगळं सेट तिथं खूप चांगल्या पद्धतीचं आहे. तसेच प्रत्येक माझ्या भागामध्ये मी 8 ते 9 हॉल असे बांधलेले आहेत की ज्याच्यामध्ये गोरगरिबी लोकांचे आज 10 बाय 10ची घरं आहेत. त्याच्यामध्ये त्या लोकांना कार्यक्रम करणं अवघड होतं आणि मग अशा पद्धतीनं कार्यक्रम करण्यासाठी त्यांना हॉल उपलब्ध करून दिलेला आहे. तसेच महिलांच्या सबलीकरणासाठी खूप चांगलं काम त्या ठिकाणी महिला उद्योग व्यवसाय त्या हॉलमध्ये करू शकतात. तसेच माझ्या पूर्ण प्रभागामध्ये अमृत योजनेअंतर्गत पूर्ण ड्रेनेज लाईन कंप्लीट झालेली आहे आणि खूप अभिमान वाटतो या गोष्टीचा की 1-2 नव्हे तर 837 टॉयलेट्स 30,000 रुपये प्रमाणे मी माझ्या प्रभागामध्ये देऊ शकले. एवढंच नव्हे तर व्यायामशाळा आदरणीय चंद्रकांतदादांना मी मागणी केल्यानंतर खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी मला व्यायामशाळा दिली. एक नव्हे अनेक योजना आज महायुतीच्या ज्या काय आहेत त्या आम्ही वर्षानुवर्षे सातत्याने लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहोत. मग त्यातीलच तुम्हाला माहिती आहे की लाडकी बहिणी योजना जी अतिशय महिलांना उपयोगी अशी आहे. अशा अनुषंगाने काम करू शकले आहे, परंतु अजूनही प्रभागामध्ये जो काही समस्या आहेत त्यासाठी सुद्धा मला याची खरंच खात्री आहे आणि अभिमान आहे की महायुती आणि वरचे नेते लोक आम्हाला नगरसेवकांना सुद्धा चांगला निधी देऊन आमच्या प्रभागाचा कायापालट करतील, यात काही शंका नाही. धन्यवाद.